झी मराठी, चर्चाही होणारच। महर्षी वाल्मिकींनी दाखवून दिलं की एका व्यक्तीच्या बदलानं संपूर्ण समाजाचं स्वरूप बदलू शकतं। ते केवळ एक महान कवी नव्हे तर समाज परिवर्तनाचे प्रणेते आहेत, असं प्रतिपादन श्रीराम शेळके यांनी केलं। चिकोडी तालुक्यातील इंगळी इथं कर्नाटक राज्य तळवार समाज संघटनेच्या इंगळी घटक आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं महर्षी वाल्मिकी जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्रीराम शेळके यांनी भूषवलं। यावेळी वाल्मिकी सर्कलचे नामकार उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना आप्पासाहेब शेडबाळे म्हणाले, महर्षी वाल्मिकींनी रामायण रचनेपूर्वी नैतिक, सामाजिक आणि वैज्ञानिक मूल्यांचा सखोल अभ्यास केला होता। रामायणात वैज्ञानिक विचार, सामाजिक मूल्य आणि पर्यावरणीय जाणीव यांचा सुंदर संगम दिसतो। आजही जगातील अनेक देशांमध्ये रामायण अभ्यासक्रमाचा भाग आहे। ही त्यांच्या कार्याच्या शाश्वततेची साक्ष आहे। तर रमेश मुराचिट्टी म्हणाले, महर्षी वाल्मिकी हे जगातील अग्रगण्य दूरदर्शी कवींपैकी एक आहे। त्यांचं कर्तृत्व भारतीय संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे। आजही रामायणावर जगभरात संशोधन व अभ्यास सुरू आहे। हे त्यांच्या विचारांच्या व्यापकतेचं दर्शन घडवतं, असं सांगितलं। सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक करण्यात आली। या कार्यक्रमात श्रीमंत पुजारी आप्पासाहेब तळवार, वसंत कोळी, प्रकाश पुजारी, धनपाल कोळी, पोपट कोळी, रवींद्र शिरहट्टी, सिद्धराम शेळके, प्रकाश चिगरे, शेखर कोळी, सदाशिव कोळी, प्रकाश कोळी, सुनील कोळी, कल्लाप्पा कोळी, राहुल चिगरे, शीतल कोळी, राजकुमार सदलगे, अशोक कोळी, हनुमंत शिरहट्टी, मनोज कोळी, सुभाष पुजारी, अंकुश कोळी, प्रज्वल पुजारी, सूरज कोळी, अक्षय कोळी, यशवंत कोळी, कृष्णा कोळी, संदीप कोळी, पार्थ बेनाडे, विनायक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते। अण्णासाहेब शेडबाळे यांनी स्वागत केलं तर आभार सुधाकर पुजारी यांनी मानले। सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी।